नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा गावकरी मित्र या चॅनलमध्ये. तर बघू शकता आतापर्यंत आपण खूप सारे नवनवीन व्हिडिओज या चॅनलवर टाकलेले आहेत. तर तुम्हाला आता नवीन माहिती द्यायची म्हणजे जिवंत सातबारा मोहीम वारस नोंद जी काही प्रक्रिया आहे, ती आता राज्य सरकार पूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये राबवणार आहे. तर मित्रांनो, जर तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉनला टॅप करा, जेणेकरून नवनवीन नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. तर आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर राज्य सरकारने आता जी-आर काढलेला आहे. तो जी-आर तुम्हाला मी इथे सांगत आहे. तर अशा प्रकारचा हा जी-आर आहे. 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रम अंतर्गत जिवंत सातबारा मोहीम राबवण्याबाबत. तर मित्रांनो, तुम्हाला सांगायचं म्हणजे 1 मार्च 2025 पासून बुलढाणा जिल्ह्यातील सर्व गावांमध्ये ही मोहीम राबवण्यात आली होती. जिवंत सातबारा. आता त्या मोहिमेला लक्षात घेता महसूल मंत्री महोदय यांनी आता काय केलेलं आहे, की हीच योजना संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये आणि गावांमध्ये लागू करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर आता तुम्हाला सांगायचं म्हणजे जिवंत सातबारा मोहीममध्ये म्हणजे काय आहे? तर जिवंत सातबारा मोहीम अंतर्गत सातबारावरील गावातील सर्व मयत खातेदारांच्या वारसांच्या नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावयाची आहे. मयत खातेदार यांच्या वारसांना शेतजमिनीच्या अनुषंगाने विविध दैनंदिन कामकाजासाठी आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांमध्ये वारसांची नोंद विहित कालावधीत अधिकार अभिलेखामध्ये नोंद न झाल्याने अडचणींना सामोरे जावे लागते. या दृष्टिकोनातून संपूर्ण राज्यात जिवंत सातबारा मोहीम राबविण्याचा शासन स्तरावर निर्णय घेण्यात आलेला आहे. आता शासनाने निर्णय घेतलेला आहे त्यामध्ये आता तुम्हाला एक कालावधी दिलेला आहे. त्या ठिकाणी 1/4/2025 ते 5/4/2025 या कालावधीमध्ये तुम्हाला ग्राम महसूल अधिकारी तलाठी यांनी त्यांच्या सजा अंतर्गत येणाऱ्या गावामध्ये चावडी वाचन करून न्यायप्रविष्ट प्रकरणे सोडून गावनिहाय मयत खातेदार यांची नावे यादी तयार करायची आहे. तर तुम्हाला आता यादी तयार करायची आहे या कालावधीमध्ये. नंतर 6/4/2025 ते 20/4/2025 या कालावधीत तुम्हाला तिथे डॉक्युमेंट्स द्यायचे आहे. वारसासंबंधी आवश्यक कागदपत्रे, मृत्यू दाखला, प्रतिज्ञालेख, स्वयं घोषणापत्र, पोलीस पाटील, सरपंच, ग्रामसेवक यांचा दाखला हे तुम्हाला डॉक्युमेंट्स इथे द्यायचे आहे. त्यानंतर 21/4/2025 ते 10/5/2025 या कालावधीमध्ये ग्राम महसूल अधिकारी यांनी ई-फेरफार प्रणालीमध्ये वारस फेरफार तयार करावा आणि त्यामध्ये काय दिलेलं आहे, कार्यपद्धतीचा अवलंब करून मंडळ अधिकारी यांनी वारस फेरफारवर निर्णय घेऊन त्यानुसार सातबारा दुरुस्त करावा. तर अशा प्रकारची ही प्रक्रिया पूर्ण होईल मित्रांनो. तर हा एक शेतकऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट होती. तर अशा प्रकारे हा जी-आर आलेला आहे. तर चॅनलवर तुम्ही आता नवीन असाल तर सर्वप्रथम सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. अशाच प्रकारे आम्ही आपल्यासाठी व्हिडिओ घेऊन येत असतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद.